लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. राघव पुन्हा पुण्याला जाण्यासाठी त्याची बॅग पॅक करत असतो आणि ते पाहून राणी म्हणते की मला असं वाटतं आपण एकदा सिंधूला विचारायला हवं, कारण ती तुझी डॉक्टर आहे. मात्र राघव म्हणतो की त्याची काही गरज नाही, आता मला इथे राहायचं नाही आणि मी अगदी व्यवस्थित बरा आहे, मी ट्रॅव्हल करू शकतो. मात्र राणी त्याला समजावते की सिंधू तुझी डॉक्टर आहे आणि डॉक्टरांचं ओपिनियन मॅटर करतं. मात्र राघव काही ऐकूनच घेत नाही. तो म्हणतो की आपण आजच परत जाणार आहोत. त्यामुळे राणी गप्प बसते आणि त्यानंतर विनू राघवला विचारतो, पण बाबा माझ्या ट्रीटमेंटचं काय? आणि त्यावर काय उत्तर द्यावं हे राघवला कळत नाही. तर विनू त्याला सांगत असतो की बाबा मला या वर्षीच्या रेसमध्ये भाग घ्यायचा आहे. मात्र त्यावर काय उत्तर द्यावं हे राघवला कळत नाही. तर दुसरीकडे रत्नपारखींच्या घरी देवपूजा सुरू असते आणि त्यावेळी अचानक अन्वीच्या रूममधून मोठमोठ्याने गाण्यांचा आवाज ऐकू येतो. मात्र रुक्मिणीला असं वाटतं की हा आवाज बाहेरून ऐकू येत आहे, त्यामुळे ती खूप चिडचिड करते. तर रेश्मा तिला सांगते की हा आवाज तुमच्याच नातीच्या रूममधून येत आहे. मात्र ती राखीताईंची मुलगी असल्यामुळेच तुम्ही तिला काही बोलणार नाही ना. आणि ते ऐकून रुक्मिणी अजून चिडते आणि पूजा झाल्यानंतर ते सर्वजण अन्वीच्या रूममध्ये जातात. तर तिथे अन्वी मोठ्या आवाजात गाणी लावून वर्कआउट करत असते आणि अचानक तिथे सर्वांना बघून ती खूप चिडते. ती रुक्मिणीला विचारते की एरवी तर तुम्ही सतत मॅनर्स करत असता, मग आता माझ्या रूममध्ये येताना तुम्हाला साधं नॉक करून येता आलं नाही का? हेच तुमचे मॅनर्स आहेत का? तर रुक्मिणी तिला विचारते की हे सगळं काय आहे? तू इतक्या मोठ्या आवाजात गाणी का लावली आहे? त्यावर अन्वी म्हणते, मी माझ्या रूममध्ये माझ्या मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी लावून वर्कआउट करत होते, याचा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? त्यावर रुक्मिणी म्हणते की तुझ्या या गाण्यांच्या आवाजामुळे आम्हाला पूजा व्यवस्थितपणे करता आली नाही. तर अन्वी म्हणते, मग तुम्ही पूजा करताना जी घंटी वाजवत होता त्याच्या आवाजामुळे माझीसुद्धा झोपमोड झाली, पण मी आले का तुमच्याकडे कंप्लेंट करायला? आणि अन्वीचं हे उलट उत्तर ऐकून रुक्मिणी तिच्यावर खूप चिडते. तर अन्वीसुद्धा तिच्याशी वाद घालायला सुरुवात करते आणि त्यावेळी ती म्हणते की योगेशने तुझ्यावर चांगले संस्कार केले नाहीत. आणि ते ऐकून अन्वी खूप चिडते. ती म्हणते, तुमची हिंमत कशी झाली माझ्या वडिलांविषयी असं काहीतरी बोलायची? आणि पुढे ती म्हणते की आजी, तू जशी जशी म्हातारी होत जाशील ना, तशी तशी अजून खडूस होत जाशील. तुझ्यासोबत जे तुझे हे सगळे घरचे लोक असतात ना, ते सुद्धा तुला विचारणार नाही. आणि तुला काय वाटतं, हे सगळेजण तुझा रिस्पेक्ट करतात म्हणून तुझ्यासमोर गप्प बसतात का? तर तसं अजिबात नाही आहे. ते फक्त तुला घाबरतात म्हणून तुझ्यासमोर गप्प बसतात. तू म्हातारी झाल्यावर एकटी पडणार आहे. आणि तिचं हे बोलणं ऐकून रुक्मिणी सगळ्यांसमोरच तिच्या कानाखाली मारते आणि त्यामुळे अन्वीला मोठा धक्का बसतो. तर इतर सर्वजण देखील आश्चर्यानेच त्या दोघींकडे बघत असतात आणि त्यानंतर अन्वी रागातच तेथून निघून जाते. तर राजश्री रुक्मिणीला म्हणत असते की वहिनी, हे तुम्ही काय केलंत? ती आधी चिडली होती, आता जर त्या मुलीने काही बरं वाईट केलं तर? आणि ते ऐकून रुक्मिणी देखील काळजीत पडते. तर दुसरीकडे सिंधूने गॅसवर दूध ठेवलेले असते. मात्र तिला सतत राणी राघवला जेवण भरवत असतानाचा क्षण आठवत असतो, त्यामुळे तिचं कुठेही लक्ष नसतं. आणि त्याच वेळी सावी तिथे येते आणि ती मोठ्याने दूध असं ओरडते. त्यामुळे सिंधू पटकन तो गॅस बंद करते. तर सावी तिला विचारत असते की काय झालं आई, तुझं लक्ष कुठे होतं? मात्र सिंधू तिला काही सांगत नाही. तर सावी तिला विचारते की विनू आज परत जाणार आहे, तर मग मी त्याच्यासाठी चॉकलेट घेऊन येऊ का? त्यावर सिंधू हो म्हणते. तर सावी तिला विचारते की तुझ्या पर्समधून पैसे घेऊ का? त्यावर सिंधू हसून हो म्हणते आणि मग सावी पैसे घेऊन चॉकलेट आणण्यासाठी बाहेर जाते. तर दुसरीकडे विनू राघवला विचारत असतो की सांगा ना बाबा, माझ्या ट्रीटमेंटचं आपण काय करायचं? त्यावर राघव त्याला सांगतो की आपण जगातल्या बेस्ट डॉक्टरांकडे तुझी ट्रीटमेंट करू. त्यावर विनू म्हणतो, पण मला डॉक्टर काकूंच्या औषधांनीच बरं वाटत आहे, आपण त्यांच्याकडेच माझी ट्रीटमेंट पूर्ण करू. त्यांनी मला प्रॉमिस केला आहे की त्या मला ब्रेसेसशिवाय पळायला शिकवतील. मात्र त्यावर काय उत्तर द्यावं हे राघवला कळत नाही. राणीसुद्धा त्याला समजावण्याचा प्रयत्न करत असते. विनूसुद्धा त्याला विनंती करतो, मात्र राघव काही ऐकून घेत नाही.
आणि त्याच वेळी राणी त्याला म्हणते की घरच्यांचा कॉल येत आहे, तू प्लीज एकदा त्यांच्यासोबत बोलून घे. आणि त्यामुळे राघव घरच्यांचा व्हिडिओ कॉल रिसीव करतो. इतक्या दिवसांनंतर राघवला बघून ते सर्वजण खूप खुश होतात आणि तो परत घरी कधी येणार आहे याची चौकशी करतात. त्यावर राघव त्यांना सांगतो की आमच्या बॅग पॅक झाल्या आहेत, आम्ही आजच घरी येण्यासाठी निघतो. आणि ते ऐकून सर्वजण खूप खुश होतात. त्यानंतर ते विनूसोबत बोलतात. सर्वजण त्याला किती मिस करत आहे हे बघून विनूसुद्धा खूप खुश होतो आणि त्यांना सांगतो की आम्ही आजच घरी येणार आहोत. त्यामुळे राजश्री रुक्मिणीला खूप आनंद होतो. आणि त्यानंतर ऋषभ आणि रेश्मा हसतच म्हणतात की आम्हाला माहीत आहे राघव भाऊजी आज घरी का येणार आहेत, कारण त्यांना राणी वहिनींचा बड्डे सेलिब्रेट करायचा आहे. आणि ते ऐकून राघवला धक्काच बसतो, कारण आज राणीचा वाढदिवस आहे या गोष्टीची त्याला साधी कल्पनासुद्धा नसते. तर इकडे ऋषभ, रुक्मिणी, राजश्री, रेश्मा हे सर्वजण राणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. राणी त्या सगळ्यांचे आभार मानते. रुक्मिणी त्यांना सांगते की तुम्ही सरळ घरी निघून या, जेवण करण्यासाठी कुठेही थांबू नका, आज आपण सगळं काही राणीच्या आवडीचं बनवू. आणि त्यावर राघवसुद्धा हो म्हणतो आणि फोन ठेवून देतो. त्यानंतर राघव आणि विनूसुद्धा राणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात आणि त्यानंतर ते तेथून जाण्यासाठी निघतात. राघव आणि राणी गाडीमध्ये त्यांची बॅग ठेवत असतात आणि त्यानंतर राघव राणीला म्हणतो की मला माफ कर, कारण मी तुझा वाढदिवस विसरलो. तर राणी म्हणते की राघव काही हरकत नाही, मला आत्ताची सिच्युएशन माहीत आहे, सगळं काही ठीक झालं की तू, मी आणि विनू मस्त पिकनिकला जाऊ आणि माझा वाढदिवस छान सेलिब्रेट करू. आणि त्यावर राघव विनूसुद्धा हो म्हणतात. आणि त्या दोघांचं हे सगळं बोलणं सिंधू आणि मंगू ऐकत असतात. आणि त्यावेळी सिंधू मंगूला म्हणते की बघ, अजूनही तुला असं वाटतंय का की मी राघवसोबत बोलायला हवं होतं, त्यांना सावीबद्दल सांगायला हवं होतं. त्यावर मंगू म्हणतो की नाही सिंधू, तू जो निर्णय घेतला आहे तो अगदी बरोबर आहे, खरं तर माझीच चूक झाली, मी तुला राघवसोबत बोलण्याचा आग्रह केला, मला माफ कर. मात्र त्यावर सिंधू काही उत्तर न देता आतमध्ये येते. त्यानंतर राणीसुद्धा तिच्या पाठोपाठ येते. ती सिंधूचा निरोप घेते. तर सिंधू तिला सांगते की खरं तर राघवने या अवस्थेमध्ये ट्रॅव्हल करता कामा नये, कारण त्यांना त्रास होऊ शकतो. तर राणी म्हणते अगं हो सिंधू, पण तुला तर माहिती आहे ना, राघव कधीच कोणाचं ऐकत नाही. आणि त्यावर सिंधू रागातच हो म्हणते आणि राघवला प्रवासात काही त्रास होऊ नये म्हणून मेडिसिनसुद्धा देते. मात्र राघव म्हणतो की माझी इतकी काळजी करण्याची काही गरज नाही. त्यावर सिंधू म्हणते की मी तुमची डॉक्टर आहे आणि एक डॉक्टर म्हणून पेशंटची काळजी घेणं माझं कर्तव्य आहे. आणि त्याच वेळी तेथील लोकल पोलीस त्या ठिकाणी येतात. ते राघवला सांगतात की एक गुड न्यूज आहे, काल रात्री गुलाबराव आणि त्याची सगळी गँग पकडली गेली आणि हे सगळं फक्त डॉक्टर ताईंमुळे शक्य झालं. आणि ते ऐकून राघव आश्चर्याने तिच्याकडे बघतो. तर मंगूसुद्धा तिला विचारतो की सिंधू हे काय म्हणत आहेत. त्यावर सिंधू सांगते की माझ्या मुलीच्या जीवाचा प्रश्न होता, म्हणून मी त्या गुलाबरावला पकडण्यासाठी यांची मदत केली. आणि ते ऐकून मंगेशला खूप आनंद होतो आणि त्यानंतर ते इन्स्पेक्टर तेथून निघून जातात. तर राघवही रागातच राणीचा हात पकडतो आणि त्यानंतर तिला घेऊन सिंधूच्या घरातून बाहेर पडतो. त्यामुळे सिंधूला खूप वाईट वाटते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत राघव, राणी आणि विनायक पुण्याला जाण्यासाठी निघतात आणि त्यांची गाडी गेल्यानंतर सावी त्या ठिकाणी येते. विनू आपल्याला न भेटताच गेला या गोष्टीचं तिला खूप वाईट वाटत असतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.